या तोडल्या आहेत, तुमच्याकडे काय म्हणता? एक पाव किलो तोडल्या आहेत, धुवून आणि चिरून घेतल्या. याच्यापासून आपल्याला आता भाजी बनवायची आहे. चला तर बनवूया भाजी. घेऊ आणि हे चणा डाळीचं पीठ आहे, 2 चमचे आहे, हे टाकून घेऊ आणि भाजून घेते. हे छान असं लाल भाजायचं आहे, पण हे कमी गॅसवर भाजायचं आहे, नाहीतर हे जळून जाईल. जळलं ना, चणा डाळीचं पीठ जर का जळलं तर अजिबात चांगलं लागत नाही. म्हणून त्याला फक्त थोडं लाल करून घ्यायचं आहे. आपल्याला करायची आहे तोडींची भाजी. आमच्याकडे तोडल्या म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता उन्हाळ्याचं भाजीला काहीच राहत नाही, खूपच काळजी पडते काय भाजी. आणि जेवायला तर भाजी लागते, 2 टाईम भाजी लागते. आणखीन जास्तच्या असल्या 2 भाज्या तरी चालतात, पण एक तरी पाहिजे. दूध असो दही असो त्याच्यासोबत भाजी लागतेच खायला. आता मी गॅस बंद करून घेते. असं छान असं लाल भाजलं गेलं आहे आपलं पीठ. आता आपण काढून घेऊया. आणि आपल्याला पाहिजे तेवढं भाजीला तेल टाकून घ्यायचं आहे. उन्हाळ्यात जरा तेलाच्या भाज्याही खाल्ल्या तरी बरं वाटतं. आता तेल तापून गेलं असेल, मोहरी टाकून घेऊ आपण. मोहरी चांगली तडतडायला लागली तर आता जिरं टाकून घेऊ. लसूण टाकायचं आहे. लसूण झाला तर आता आपल्याला जी काही तोडली होती ना आपण चिरून ठेवली ते टाकून घेऊ. खरं सांगू, मला पण तोडीची भाजी आवडत नव्हती, पण मी जेव्हापासून चणा डाळीचं पीठ त्याच्यात टाकायला लागली ना, घालायला लागली ना मी चणा डाळीचं पीठ तोडल्यांमध्ये, तेव्हापासूनच मला तोडल्या आवडत नाही. छान लागते तोडल्यांमध्ये चणा डाळीचं पीठ घातलं ना तर भाजी खूप छान लागते. आता याच्यामध्ये मीठ टाकून घेते चवीपुरतं, म्हणजे मिठामध्ये असं छान त्यांचं जे पाणी आहे ना ते थोडं जिरून जाईल आणि मिठामध्ये शिजल्यावर स्वादिष्ट लागतात खायला. कुठलीही भाजी स्वादिष्ट लागते. आता आपली जी भाजी आहे ना त्याच्यामधून हे पाणी तेल असं सुटलेलं आहे, त्याच्यात मी हे भाजलेलं चणा डाळीचं पीठ टाकून घेते. म्हणजे आपलं जे भाजलेलं पीठ आहे ना ते आणखीनच खमंग होणार आहे. हे बघा जिरून गेलं ते तोडल्यांमध्ये छान असं. आपण जे चणा डाळीचं पीठ होतं ते बिना तेलाचं भाजलेलं होतं ना, मग आपण ते तेलात वापरून घेतलेलं, त्या तेलाचा उपयोग करून घेतला त्याच्यासाठी. आता इथे आपण बेसिक मसाले टाकून घेऊ. हिंग पावडर टाकली आपण, त्याच्यात चणा डाळीचं पीठ टाकले म्हणून हिंग टाकणं आवश्यक आहे. ही धन्याची आणि जिऱ्याची पावडर टाकून घेते. आपली फक्त 250 ग्राम तोडली आहे, जास्त नाही, म्हणून आपल्याला मसाले कमीच टाकायचे आहेत. त्याच्यात हळद टाकून घेते आणि ही चटणी आहे छोटा चमचा, हे टाक. त्याच्यामध्ये जाड भरडा असा आपला दाण्यांचा कूट आहे, शेंगदाण्यांचा, आणि तो सुक्या भाजीला जाड भरडा कूट छान लागतो म्हणून टाकून घेते 4-5 चमचे. दाताखाली येतात ना दाणे, मग छान वाटते. पातळ भाजीला जरा बारीक करायचा आणि सुक्या भाजी थोडं जाड सरस टाकायचा. कोथिंबीर टाकून घेऊ, थोडंसं पाणी टाक. आपली भाजी तयार झाली आहे. आता भाजीने तेल सोडून दिलं आहे, छान अशी भाजी
तयार झाली आहे. आता काढून घेऊ एका भांड्यात. ही तयार झाली आहे छान अशी तोंडलींची भाजी. तुमच्याकडे ही भाजी कशी ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला जरी आजची भाजी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर नक्की करा. बाय. काळजी घ्या स्वतःची.